मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केलेलं जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर झालं। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाचा कोणताही दुरुपयोग होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। शहरी माओवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रात कट्टर डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना रडारवरती आल्यात। जनसुरक्षा विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रातील 64 संघटनांवर कारवाई होणार आहे। देशात आतापर्यंत आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशा या 4 राज्यांमधील एकूण 48 संघटनांवर कारवाई झाल्याची माहिती आहे। स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत। माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना दिले। उपसभापती नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डकडून ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांना धक्का लागला। आमदार वरुण सरदेसाई विधान भवनाच्या पायऱ्यांकडे जाताना ही घटना घडली आणि यावेळी वरुण सरदेसाई त्या बॉडीगार्डवर भडकले आणि त्यानंतर नीलम गोरे आणि वरुण सरदेसाईंमध्ये झुंपली। संदीप सांगवेंनी जुन्या तारखा टाकून लाखो रुपये उचलत शेकडो फाईल मंजूर केल्याचा आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केला। शासनाच्या तिजोरीचं मोठं नुकसान केल्याचंही त्यांनी म्हटलं। संदीप सांगवे प्रकरणावरून सभागृहात जोरदार राडा झाला। मुंबई शिक्षक उपसंचालक संदीप सांगवेंचं अखेर निलंबन करण्यात आलं। या प्रकरणाची SIT गठीत करून चौकशी केली जाणार आहे। राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरला जाणार आहेत। मनसे आणि मराठी संघटनांच्या मोर्चानंतर राज ठाकरे मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा गरळ उकली। आजही बोलतो पटक पटक के मारेंगे असं म्हणत निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हणाले। भाजप खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर आलंय। दुबेंचा मुंबईच्या खार परिसरात कोट्यवधींचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये झुंपली। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असा आरोप अनिल परबांनी केलाय। तर गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो म्हणत देसाईंचं परबांना प्रत्युत्तर। आता एक ब्रेकिंग न्यूज। शहापूरमधील एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकरण समोर आलंय। 5ही महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून तपासणी करण्यात आल्याचा प्रकार या शाळेमध्ये घडलाय। शहापूरमधल्या एका खासगी शाळेतलं हे धक्कादायक प्रकरण समोर आल्याचं आपण बघतोय। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली। नोटीसमध्ये शिरसाटांना आर्थिक व्यवहारासंदर्भात विचारणा करण्यात आल्याची माहिती खुद्द संजय शिरसाट यांनी दिली। बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा सहवास लाभल्याचं वक्तव्य राजन विचारांनी केले। तर अन्याय झाल्यानं कसं पेटून उठायचं हे शिकल्याचंही ते म्हणाले। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तब्बल 13 वर्षांनंतर निवडणूक होते। बँकेत एकूण 21 संचालक जागा आहेत आणि त्यापैकी 9 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मुंबई शहर आणि परिसरात जमीन उपलब्धतेनुसार घरं देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना CBIकडून क्लीन चिट देण्यात आली। महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आला। दरम्यान खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने याबाबतची जबाबदारी स्वीकारली। रस्त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भानगुजी इथल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दंडवत आंदोलन केलं। रस्त्याची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकरी आक्रमक झाले। खड्डेमुक्त रस्ते करा यासह नागरी सुविधांसाठी सांगलीत काँग्रेसच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात शहरातल्या आंबेडकर मार्गावर ठिय्या मांडण्यात आला।
हिंगोलीच्या जवळा बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध केला आणि यावेळी शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धानोरा, भोयगाव, गडचांदूर हे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या 3 दिवसात सरासरीच्या 37% पावसाची नोंद झाली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन विजय वडेट्टीवारांनी दिलं. बच्चू कडूंच्या पदयात्रेला मनसेला पाठिंबा दिला. यवतमाळच्या लाख खिंडमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर कडूंच्या पदयात्रेत सहभागी झाले आणि यावेळी नांदगावकरांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारातील चॉकलेट आणि बिस्किटच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळून आल्यात. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर गंभीर दखल घेण्यात आली आहे. पुरवठा करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं आंबेनळी घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. दरड काढण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागणार असून आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे. सांगली तरुणाचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं. कारमध्ये डांबून अज्ञातांनी अपहरण केलं. सांगलीच्या जत डफाळापूर रस्त्यावरील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सातारा जिल्ह्यातील गुजरवाडीच्या टेबल पॉइंटवर रीलसाठी तरुणाने स्टंटबाजी केली. स्टंटबाजी करताना कार 300 फूट खोल दरीत कोसळली आणि अपघाताचा व्हिडिओ समोर आला. यानंतर बघूयात ग्रामस्थांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल केली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात रस्ता तयार करताना डांबर कमी आणि माती जास्त प्रमाणात वापरण्यात आली होती. ग्रामस्थांनी भुसभुशीत रस्त्याचा हा असा पर्दाफाश केला. रस्त्याच्या कामात डांबराचा अल्प प्रमाणात वापर झाल्यामुळं हा रस्ता ढेकळाप्रमाणे अलगद उखडला जातोय. बिलोली तालुक्यातील दुगाव ते डोंगरगाव दरम्यान या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या 1.5 महिन्यात या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याची काय निव्वळ डुप्लिकेट रस्ता, फक्त मुरुम टाकून त्याच्यावर डायरेक्ट डांबर टाकून देऊन निव्वळ डुप्लिकेट रस्ता करून टाकून दिलेला आहे. उकटला जातो सगळा रस्ता. हा उकरून ठेवलेला नाही, निव्वळ उकरायला आहे खाली, फक्त मुरुमच आहे खाली, दुसरं काहीच नाही. 10 वर्ष पाठपुरावा केल्यावर तयार केलेल्या या रस्त्यावरील डांबर हातानं उकरता येत आहे. डांबर आहे का ज्यावर? रस्त्याचं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं गुणवत्ता तपासली की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये. या कामाची जी आता जे उकरतंय त्याच्यावर डबल कोट झाल्यानंतर ही होईल अशी एक आमची आशा आहे. नाही केलं तर ह्या गुत्तेदारावर आणि ह्या संबंधित विभागावर निश्चितच कारवाई करायला काही हरकत नाही. दुगाव ते डोंगरगाव हा 5 किलोमीटरचा रस्ता डांबराचा नव्हे तर मातीचाच म्हणायला हवा. कारण यात डांबराचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. परिणामी डांबराच्या नावाखाली घेतलेले पैसे कुणाच्या खिशात गेले आणि कुणी रस्त्याची माती केली याचा शोध घेऊन कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.